एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं इलेक्शन, क्वालिफिकेशन, इम्पिचमेंट, सॅलरी च्या प्रोव्हिजन्स इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधल्या समजून घेणार आहोत. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट. प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट आहे. सगळ्यात वरती प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. अँड द सुप्रीम कमांडर ऑफ आर्म्ड फोर्सेस. Though the executive power is formally vested in president under आर्टिकल 53. बघा, आर्टिकल 53 मध्ये काय दिलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह जी पॉवर आहे ती कुठे आहे, कोणाकडे आहे, प्रेसिडेंटकडे आहे. पण असं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र आपण काय बघतो, प्राईम मिनिस्टर दिसतात आपल्याला सगळीकडे निर्णय घेताना, आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतात. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हेडेड बाय प्राईम मिनिस्टर्स निर्णय घेत असतात, एक्झिक्युटिव्ह पॉवर वापरत असतात. त्यामुळे इथेच आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की इंडियामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, जिथे प्रेसिडेंट हा नॉमिनल हेड असतो, नाममात्र प्रमुख असतो, आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि प्राईम मिनिस्टर हे रियल हेड असतात. रियल काम कोण करत असतं, तर ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड प्राईम मिनिस्टर्स करत असतात. पण तरी सुद्धा प्रेसिडेंटची जी पोझिशन आहे ती पोझिशन अत्यंत महत्वाची आहे. त्या पोझिशनमुळे कंटिन्युइटी राहते ऑफिसची. त्याचबरोबर फर्स्ट सिटीजन ऑफ कंट्री म्हणून प्रेसिडेंटला ओळखलं जातं. कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट आणि सुप्रीम कमांडर ऑफ आर्म्ड फोर्सेस म्हणून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ही पोझिशन असते. इंडिया फॉलोज पार्लमेंटरी सिस्टीम वेअर प्रेसिडेंट ऍक्ट्स ऑन एड अँड ऍडव्हाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. प्रेसिडेंटनी कसं काम करायचं ही बघा, सुप्रीम कमांडर, कॉन्स्टिट्युशनल हेड असं सगळं असताना सुद्धा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या एड अँड ऍडव्हाइसनेच प्रेसिडेंट काम करत असतात. आता हे का? कारण पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये जे निवडून आलेलं गव्हर्नमेंट आहे, जे मेजॉरिटीतलं गव्हर्नमेंट आहे, ते सुप्रीम आहे. आपण पाहिलंय ना की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटला मेजॉरिटेरियन रूल किंवा मेजॉरिटेरियन मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आर्टिकल 74 जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रेसिडेंट कसं ऍक्ट करतं ऑन द एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ओके, आता आपण बघूया ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या ऑफिसच्या संदर्भात आर्टिकल 52 आहे, ज्यामध्ये सांगितलंय की इंडियाचा एक प्रेसिडेंट असेल, देअर शॅल बी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ही ऑर शी इज हेड ऑफ द स्टेट, आणि त्याचा दर्जा हेड ऑफ द स्टेटचा असेल. आणि हे जे ऑफिस आहे हे ऑफिस सिम्बॉल आहे युनिटीचं, इंटिग्रिटीचं आणि कंटिन्युइटीचं ऑफ द नेशन. कंटिन्युइटी ऑफ द नेशन यातून मेंटेन होते, युनिटी, इंटिग्रिटी सुद्धा हायलाइट होत असलेली आपल्याला दिसून येते. सो ऑफिस ऑफ प्रेसिडेंट असणार, आणि प्रेसिडेंट त्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रेसिडेंटचं ऑफिस असणार, आणि प्रेसिडेंट हा हेड ऑफ द स्टेट असणार आहे. सो हे कुठे सांगितलंय? आर्टिकल 52 मध्ये सांगितलेलं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 53 म्हणतं की एक्झिक्युटिव्हच्या ज्या पॉवर आहेत त्या कोणाकडे आहेत? प्रेसिडेंटकडे आहेत. एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन इज वेस्टेड इन प्रेसिडेंट. प्रेसिडेंटकडे सगळ्या एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंट करण्याच्या सगळ्या पॉवर्स या प्रेसिडेंटकडे आहेत, असं आर्टिकल 53 म्हणतं. बट इट एक्सरसाइज्ड बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इन रियालिटी. पण रियालिटीमध्ये आपण बघतो की एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कोण वापरतं? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स वापरतात, आणि त्यांना हेड कोण करतं? तर प्राईम मिनिस्टर करत असतात. प्रेसिडेंट ऍक्ट ऍज अ नॉमिनल एक्झिक्युटिव्ह, नॉट रिअल एक्झिक्युटिव्ह. त्यामुळे प्रेसिडेंटचा जो काही ऍक्ट आहे तो नॉमिनल एक्झिक्युटिव्हचा आहे, नाममात्र प्रमुखाची भूमिका आहे. रिअल एक्झिक्युटिव्ह किंवा रिअल जे काम करणारे लोक आहेत ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत. इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आर्टिकल 54 आणि 55 मध्ये आपल्याला इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट रिलेटेड प्रोव्हिजन्स दिसतात. 54 मध्ये इलेक्टोरल कॉलेज सांगितलेलं आहे. प्रेसिडेंट कशा पद्धतीने इलेक्ट होतं? प्रेसिडेंट इज इलेक्टेड बाय अन इलेक्टोरल कॉलेज. ही इलेक्टोरल कॉलेज कशाचं बनलेलं असतं? तर इलेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्ही हाऊसेसचे मेंबर्स यामध्ये असतात. ओके, इलेक्टेड मेंबर्स असतात. त्याचबरोबर इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज इन्क्लुडिंग दिल्ली अँड पॉंडिचेरी.
आता सुरुवातीला दिल्ली आणि पॉंडिचेरी हे इन्क्लुडेड नव्हते, याचे इलेक्टेड मेंबर्स या कोलेजियम मध्ये या या इलेक्टोरल कॉलेजमध्ये येत नव्हते. पण आता 70th जी आपली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली, त्या 70व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने 1992 मध्ये दिल्ली आणि पॉंडिचेरी सुद्धा आता यामध्ये इन्क्लुडेड असलेलं आपल्याला दिसून येतं. सो इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत सुद्धा या इलेक्टोरल कॉलेजचा भाग असतात. फर्स्ट, बोथ हाऊसेस इलेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट, आणि सेकंड, इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. आता स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर सुद्धा प्रेसिडेंट इलेक्शन मध्ये सहभागी असल्यामुळे, प्रेसिडेंटच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये असल्यामुळे स्टेटला सुद्धा इथे रिप्रेझेंटेशन मिळत आहे. त्यामुळे फेडरल बॅलन्स सुद्धा मेंटेन राहतो बिटवीन सेंटर अँड स्टेट. ओके, इंडिया फेडरल कंट्री आहे, स्टेटकडे काही पॉवर्स आहेत, सेंटरकडे काही पॉवर्स आहेत. त्यामुळे स्टेटला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्क्लूड करून घेतल्यामुळे फेडरल बॅलन्स मेंटेन राहत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्टिकल 55 आहे, मॅनर ऑफ इलेक्शन यामध्ये दिलेला आहे. कशा पद्धतीनं इलेक्शन होईल, मॅथमॅटिकल फॉर्म्युला इथे आपल्याला दिसतो की इलेक्शन मध्ये वोट्स कसे काउंट केले जातील. सिस्टीम प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनची असते, म्हणजे बघा, आणि मेथड वापरली जाते सिंगल ट्रान्सफरेबल वोट. म्हणजे इथे आपल्याला अनेक वोट्स देता येतात किंवा प्रेफरन्स देता येतो, 1, 2, 3. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती, दुसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती, तिसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती. आता जेव्हा नॉर्मल इलेक्शन्स असतात, प्रेसिडेन्शियल इलेक्शन सोडून, म्हणजे आपण ज्या पंचायत इलेक्शन मध्ये वोट करतो किंवा म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन्स मध्ये वोट करतो, तर तिथे आपण काय करतो, एका कॅन्डिडेटला वोट करतो आणि मग झालं, आपलं काम संपतं. पण इथे मात्र या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये मात्र अशा पद्धतीने सगळे जे काही मेंबर कॅन्डिडेट्स आहेत ते कॅन्डिडेट्स असतात. आता आपल्याला वाटतंय हा सेकंड नंबरचा कॅन्डिडेट पहिला आहे किंवा याने प्रेसिडेंट व्हायला हवाय, तर त्याला फर्स्ट वोट दिलं जातं. आता हा नाही झाला किंवा याला नाही तेवढे वोट मिळू शकले, तर दुसऱ्या नंबरला ही व्यक्ती व्हावी असं वाटतंय, हे कॅन्डिडेट व्हावं असं वाटतंय. आता हीही नाही झाली तर तिसऱ्या नंबरला हिने व्हावं असं वाटतंय. सो हे आहे सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. ओके, वोट्स आर वेट टू मेंटेन इक्वॅलिटी बिटवीन स्टेट अँड युनियन. आणि वेटेज सुद्धा इथे दिलेलं आहे प्रत्येकाच्या वोटला. म्हणजे इथे एक वोटची किंमत एक नसणार आहे, तर ती वेगळी असणार आहे. आता हे असं का? कारण बघा, इथे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज सामील होत आहेत, स्टेटचे मेंबर सुद्धा सामील होत आहेत, आणि त्याचबरोबर एमपी सुद्धा या इलेक्शन मध्ये असणार आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट सुद्धा असणार आहेत. ओके, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते असणार आहेत, आणि एमएलए मध्ये स्टेटचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत. पण मग बघा, पॉप्युलेशन सगळ्या स्टेटची सेम नाहीये, त्यामुळे इथे मात्र एमएलएची संख्या सुद्धा सारखी नसणार आहे प्रत्येक स्टेटची. मग एका स्टेटमध्ये जर एमएलए जास्त असतील तर त्या स्टेटला जे वाटतंय ते होऊ शकतं. इथे मेजॉरिटी जर आपण घेतली किंवा एका वोटला एकच किंमत दिली, त्यामुळे मग हा फॉर्म्युला वापरला जातो, पॉप्युलेशन ऑफ स्टेट अपॉन नंबर ऑफ इलेक्टेड एमएलए इंटू 100. आणि एमपीचं व्हॅल्यू काढण्यासाठी टोटल एमएलए वोट्स इन इंडिया, टोटल किती एमएलएचे वोट आहेत, अपॉन टोटल मेंबर्स ऑफ पार्लमेंट, टोटल किती मेंबर्स आहेत पार्लमेंटमध्ये. ओके, या फॉर्म्युल्याने ते वोटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते आणि ती त्या पर्टिक्युलर एमएलएला आणि एमपीला दिली जाते. ठीक आहे. टर्म काय असते ऑफिसची? प्रेसिडेंटच्या ऑफिसची टर्म 5 इयर्सची असते. प्रेसिडेंट होल्ड ऑफिस फॉर 5 इयर्स, कॅन कंटिन्यू अंटिल सक्सेसर टेक्स चार्ज. आणि नवीन कोणीतरी निवडून येईपर्यंत ही सगळी प्रोसेस फॉलो करून नवीन व्यक्ती त्या पदावर येईपर्यंत प्रेसिडेंट आपलं ऑफिस कंटिन्यू करू शकतात. आर्टिकल 56 मध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे. मे रिझाईन बाय रायटिंग टू व्हाईस प्रेसिडेंट. आणि जर रेझिग्नेशन द्यायचं असेल, पद सोडायचं असेल 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी, तर ते आपलं रेझिग्नेशन व्हाईस प्रेसिडेंटकडे देऊ शकतात. ओके, त्यानंतर आहे री इलेक्शन. आर्टिकल 57, अ पर्सन इज एलिजिबल फॉर री इलेक्शन एनी नंबर ऑफ टाइम्स. कितीही वेळा प्रेसिडेंट पुन्हा पुन्हा इलेक्शनला उभे राहू शकतात. क्वालिफिकेशन काय आहे? आर्टिकल 58 अंडर क्वालिफिकेशन दिलेलं आहे, पर्सन मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, भारताचे नागरिक असायला हवेत, बी ऍट लीस्ट 35 इयर्स ऑफ एज, 35 वर्ष पूर्ण असली पाहिजेत, आणि
बी क्वालिफाईड फॉर इलेक्शन ॲज मेंबर ऑफ लोकसभा. मेंबर ऑफ लोकसभाचं इलेक्शन ते क्वालिफाईड असले पाहिजे. क्वालिफाईड फॉर इलेक्शन, ह्या इलेक्शनला उभं राहण्यासाठी किंवा हे इलेक्शन लढवण्यासाठी ते क्वालिफाईड असले पाहिजेत, मेंबर ऑफ लोकसभा. ओके. त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन काय आहेत? कॅनॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट. कुठल्याही प्रकारचं प्रेसिडेंटचं ऑफिस सोडून कुठल्याही प्रकारचं ऑफिस नंतर ते होल्ड करू शकत नाहीत. ह्याला एक्सेप्शन व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर आणि मिनिस्टर हे आहे. ओके. हे क्वालिफिकेशन आहे अंडर आर्टिकल 58. कंडिशन्स ऑफ ऑफिस काय आहेत? आर्टिकल 59 मध्ये ऑफिसच्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. कॅनॉट बी मेंबर ऑफ पार्लमेंट और स्टेट लेजिस्लेचर. जे काही प्रेसिडेंट आहेत ते प्रेसिडेंट हे मेंबर ऑफ पार्लमेंट असणार नाहीत, होऊ शकणार नाहीत. ते एलिजिबल असले पाहिजेत, मेंबर ऑफ लोकसभा होण्यासाठी क्वालिफाईड असले पाहिजेत, पण ते ऑफिस होल्ड करू शकत नाहीत. और स्टेट लेजिस्लेचरचे सुद्धा ते मेंबर असू शकत नाहीत. एनी कॅनॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट 59 मध्ये दिलेला आहे. एन्टायटल टू, कशाला एन्टायटल आहेत? ऑफिशियल रेसिडेंट, त्यांना काय मिळणार? राष्ट्रपती भवन जिथे ते राहतील, आणि सॅलरी अँड अलाउन्सेस फिक्स्ड बाय पार्लमेंट. पार्लमेंटने ठरवलेली सॅलरी आणि अलाउन्सेस सुद्धा त्यांना मिळणार आहेत. ओथ कशा पद्धतीने घेतली जाते? प्रेसिडेन्शियल जी ओथ असते आर्टिकल 60 मध्ये दिलेली आहे, ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या समोर घेतली जाते. टेक बिफोर द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया नसतील अवेलेबल तर सिनियर सुप्रीम कोर्ट जज यांच्या समोर प्रेसिडेंट आपली ओथ घेतात. आणि त्या ओथ मध्ये ते काय म्हणतात? ते प्रिझर्व करतील, प्रोटेक्ट करतील आणि डिफेंड करतील कॉन्स्टिट्यूशनला, आणि सर्व द पीपल ऑफ इंडिया फेथफुली, आणि इंडियन पीपलला फेथफुली सर्व करतील. सो ही ओथ असते. आर्टिकल 60 मध्ये ओथची प्रोव्हिजन दिलेली आहे. प्रेसिडेन्शियल ओथची प्रोव्हिजन आपल्याला आर्टिकल 60 मध्ये दिसते. त्यानंतर इम्पीचमेंट, जर प्रेसिडेंटला काढून टाकायचं असेल तर आर्टिकल 61 ची प्रोव्हिजन आहे, ज्यामध्ये इम्पीचमेंटची प्रोव्हिजन दिलेली आहे. एकच ग्राउंड आहे इम्पीच करण्यासाठी, व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनला धरून त्यांचं वर्तन नसेल किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जाऊन जर त्यांनी काही काम केलं असेल, व्हायोलेशन केलं असेल प्रोव्हिजन्सचं, तर इम्पीचमेंट करता येते. पण ही इम्पीचमेंट फार सोपी प्रोसेस नाहीये, अत्यंत अवघड आणि क्लिष्ट प्रोसेस असते. यामध्ये काय असतं? चार्ज कॅन बी इनिशिएटेड इन आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट, लोकसभा किंवा राज्यसभा कुठल्याही हाऊसमध्ये हा चार्ज इनिशिएट केला जातो. 14 दिवसाची नोटीस देणं रिक्वायर्ड आहे, आणि 1/4 मेंबर मस्ट साइन द नोटीस. आणि 1/4 मेंबरला वाटलं पाहिजे की ही प्रोसेस इनिशिएट व्हायला हवी त्या नोटीसमध्येच, असं वाटलं पाहिजे. त्यामुळे ऍटलिस्ट 1/4 मेंबरनी ती नोटीस साइन केलेली असायला हवी. रिझॉल्युशन पास्ड बाय, आणि रिझॉल्युशन जेव्हा प्रोसेस इनिशिएट होईल तेव्हा रिझॉल्युशन हे 2/3 मेजॉरिटीने ऑफ टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस ऑफ पार्लमेंट पास व्हायला हवंय. आणि त्यानंतर अदर हाऊस, ज्या हाऊसमध्ये पास झालंय त्याच्या ऑपोजिट मध्ये जे दुसरा हाऊस असेल, जर लोकसभेमध्ये पास झाला असेल तर राज्यसभा इन्व्हेस्टिगेट करेल चार्जेस ऑफ. इफ सेकंड हाऊस ऑल्सो पासेस बाय 2/3 मेजॉरिटी, जर सेकंड हाऊसने सुद्धा पास केलं 2/3 मेजॉरिटीने, तर प्रेसिडेंट काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. बघा किती लॉंग प्रोसेस आहे. पहिलं तर हाऊस, कोणत्याही हाऊसमध्ये ती इनिशिएट केली जाऊ शकते. 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते, आणि त्या 14 दिवस आधी दिलेल्या नोटीसमध्ये 1/4 मेंबर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस वाटायला हवं की अशा पद्धतीने चार्ज इनिशिएट करायला हवाय प्रेसिडेंटच्या विरोधात इम्पीचमेंटचा. त्यानंतर रिझॉल्युशन पास होणार 2/3 मेजॉरिटीने ऑफ टोटल मेंबरशिप. आणि एकदा एका हाऊसमध्ये रिझॉल्युशन पास झालं की जे दुसरं हाऊस आहे ते इन्व्हेस्टिगेट करणार चार्जेस, आणि त्या हाऊसमध्ये सुद्धा 2/3 मेजॉरिटीने रिझॉल्युशन पास व्हायला हवाय, मग प्रेसिडेंट रिमूव्ह होतात, इम्पीचमेंट होते प्रेसिडेंटची. आता ही जी प्रोसेस आहे ती क्वाझी ज्युडिशियल प्रोसेस आहे. सॅलरी अँड प्रिव्हिलेजेस आपला नेक्स्ट पॉइंट आहे की काय प्रेसिडेंटची इम्पीचमेंटची प्रोसेस आपण बघितली, ऑफिस कशा पद्धतीने ते होल्ड करतात ते बघितलं, ऑफिसच्या कंडिशन काय आहेत ते बघितलं. पण आता सॅलरी काय मिळते आणि प्रिव्हिलेजेस काय असतात? तर सॅलरी आणि जो काही अलाउन्स असतो तो पार्लमेंट फिक्स करते. ऑफिशियल रेसिडेन्स त्यांना मिळतो प्रिव्हिलेज मध्ये, राष्ट्रपती भवन असतं, फ्री ऑफ रेंट द्यावं लागत नाही. ओके.
Other privileges include security and travel facilities, pension after retirement, immunity from criminal proceeding during tenure. Tenure मध्ये असताना कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल प्रोसिडिंग इनिशिएट केलं जात नाही, त्यांना इम्युनिटी असते पूर्णपणे. ओके, सो सॅलरी आणि प्रिव्हिलेजेस मध्ये हे सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्यानंतर की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत प्रेसिडेंटच्या संदर्भातल्या, तर बघा, प्रेसिडेंट इज अ कॉन्स्टिट्युशनल ऑर नॉमिनल हेड. आपण हे बघितलं की प्रेसिडेंट हा नाममात्र प्रमुख असतात. ओके, हे नाममात्र प्रमुख असतात. रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर लाईज विथ, रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर कुणाकडे असते, प्राईम मिनिस्टरकडे असते आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कडे असलेली आपल्याला दिसून येते. प्रेसिडेंट ऍक्ट ऑन मिनिस्टरियल ऍडवाइस, आणि प्रेसिडेंट जे आहेत ते मिनिस्टर्सच्या ऍडवाइसने, एड अँड ऍडवाइसने ऍक्ट करतात आर्टिकल 74, कारण ते नॉमिनल हेड आहेत. रिअल हेड कोण आहेत, मिनिस्टर्स रिअल हेड आहेत. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि प्राईम मिनिस्टर हे रिअल हेड आहेत. त्यामुळे प्रेसिडेंटला यांचं ऐकावं लागतं, एड अँड ऍडवाइस घ्यावी लागते. Conclusion: the President of India is formal head of Union Executive. Article 53. Elected directly through an electoral college while vested with wide constitutional power. These are exercised on aid and advice of Council of Ministers, making the office largely ceremonial but highly डिग्निफाईड इन नेचर. सेरेमोनियल बनतं की नुसतेच नाममात्र आहेत किंवा एक सेरेमोनियल फंक्शन साठी बनलेले आहेत, साईन करण्यासाठी आहेत, कागदोपत्री नुसता त्यांचा उपयोग आहे असं आपल्याला वाटतं, पण हे हायली डिग्निफाईड नेचरचं ऑफिस आहे. प्रेसिडेंटचं ऑफिस हे हायली डिग्निफाईड नेचरचं ऑफिस आहे. बघा, आपलं युनिट 1 हे पार्लमेंटरी फॉर्मच्या संदर्भातलं आहे. पार्लमेंटरी फॉर्म मध्ये आपण आतापर्यंत वेस्ट मिनिस्टर मॉडेल बघितलंय, इंडियानं हे वेस्ट मिनिस्टर मॉडेल का स्वीकारलं ते बघितलंय, आणि आता आपण बघितलं या लेक्चरमध्ये ते म्हणजे प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटचे काय प्रिव्हिलेजेस आहेत किंवा प्रेसिडेंटची सॅलरी, त्याचबरोबर प्रेसिडेंटची इम्पिचमेंटच्या प्रोव्हिजन. सो प्रेसिडेंटच्या रिलेटेड आपण प्रोव्हिजन्स बघितल्या. पार्लमेंटरी फॉर्म मध्ये प्रेसिडेंट हे नॉमिनल हेड असतात, रिअल हेड हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर असलेले आपल्याला लक्षात आलं आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पॉइंट कव्हर करूयात आपल्या युनिट 1 मधला, जे की पार्लमेंटरी फॉर्म बद्दल आहे. ठीक आहे, थँक्यू.